श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 11. सुबैया श्रेष्ठी चिंतामणी बिल्वमंगल यांचा वृत्तांत. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दुसऱ्या दिवशी सुबैया श्रेष्ठींनी सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, श्री दत्तप्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत. दत्ताराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फळ प्राप्त होते. सर्व देवतांमध्ये दत्तप्रभूच अंतर्भूत आहेत. श्री सुमती माता अनुसया तत्वामधील परमशिवाची शनी प्रदोष समयी आराधना करीत असे. त्यामुळे श्री दत्तप्रभूंमधील शिवतत्व अनुसया तत्वात प्रतिबिंबित होऊन अनसूया माते समान असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरले. ही एक अद्भुत योग प्रक्रियाच होती. माता पितांच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना अप्पळराज शर्मा व सुमती मातेच्या नेत्रांमधून योग ज्योती प्रगट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून 9 महिन्यानंतर केवळ ज्योती रूपाने ते बाहेर प्रकटले. वास्तविक पाहता श्रीपाद ज्योती स्वरूपच होते. त्यांनी तिसऱ्या वर्षी आश्चर्यकारक लीला करण्यास सुरुवात केली. कालांतराने श्रीपाद प्रभूंना एक बहीण झाली. तिचे विद्याधरी असे नाव ठेवले गेले. विद्याधरीच्या जन्मदिवशीच बापण्णाराचार्युलूचे एक दूरचे बंधू मल्लाधी रामकृष्णावधानालू नावाचे एक महान पंडित त्यांच्या घरी आले. त्यांना चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता. घंडीकोटा याच्या घरी महालक्ष्मीच जन्मली. ती मल्लाधी घराण्यातून सून म्हणून चांगली आहे असे ते नातेवाईकात मुक्तकंठाने सांगू लागले. श्रीपाद प्रभूंना सुद्धा हे नाते पसंत होते. त्यांच्या संकल्पानुसार यथाकाली विद्याधरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह मोठ्या थाटात पीठिकापुरममध्ये संपन्न झाला. श्री विद्याधरी नंतर राधा नावाच्या बहिणीचा जन्म झाला. तिचा विजयवाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णावधानालू या एका सद्ब्राह्मणाशी विवाह संपन्न झाला. राधानंतर श्रीपाद प्रभूंना अजून एक बहीण झाली. तिचे नाव सुरेखा असे होते. तिचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रय अवधानालू नावाच्या एका विद्वान सच्छील युवकाबरोबर झाला. श्रीपादांच्या लीला अकल्पनीयच आहेत. त्या लीलांचे स्मरण केले असता पाप नष्ट होते. गोदावरी मंडलात ताटंकपूर नावाचे गाव आहे. तेथे अनेक वाजपेयांमध्ये पौंडरिक महायाग करणारा परमपवित्र असा एक वंश आहे. ते वाजपेय याजी आहेत. पीठिकापुरम आणि वाजपेय यादींचा अगदी जवळचा संबंध असल्याने वाजपेय याजी इदम ब्रह्म्यम इदम क्षात्रम या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत. ते वसिष्ठ, शक्ती, पराशर ऋषी प्रवरान्वित पराशर गोत्रातून आलेले ऋग्वेदी तर मल्लाधी यजुर्वेदी होते. कन्नड देशात ऋग्वेद पाठ करणाऱ्या बालकांसाठी शिकविणारे उत्तम गुरु नव्हते. त्यामुळे ताटंकपुरातून वाजपेय यांची मायनाराचार्यालू यांना बोलावून होय शाळा येथे नेहमीसाठी वास्तव्य केले. तेव्हापासून त्यांना होय शाळा ब्राह्मण असे संबोधू लागले. यांनी ब्राह्मण वृत्ती आणि क्षात्रवृत्ती समानतेने स्वीकारली. सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. मायनाचार्यांना 2 पुत्र होते. एक माधवाचार्य आणि दुसरा सायनाचार्य. हे दोघे महान पंडित होते. सायनाचार्यांनी वेदावर भाष्य लिहिले. माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले. विशेष कृपा कटाक्षाची योजना केली. तेव्हा लक्ष्मीदेवी म्हणाली, ते या जन्मात साध्य होणार नाही. तेव्हा माधवाचार्य म्हणाले, माते, मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच असतो. त्यानंतर देवीने हवा असलेला वर दिला. या वराच्या योगाने लोखंडास स्पर्श करता त्याचे सोने होत असे. त्यांचेच संन्यासाश्रमातील नाव विद्यारण्य स्वामी असे होते. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता. यांच्या तिसऱ्या पिढीत संन्यास आश्रमाच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद प्रभूंच्या पुढच्या अवतारात नृसिंह सरस्वतींच्या अवतारात संन्यास दीक्षा देणारे गुरु होतील अशी भविष्यवाणी केली होती.
त्यांची भोगातील इच्छा नष्ट न झाल्यामुळे त्यानंतरच्या शतकात सायणाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित या नावाने जन्माला येतील. ते तंजावर प्रांताच्या महाराजांचे महामंत्रीपद सुशोभित करतील. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची सारीकडे प्रशंसा होईल. ही भविष्यवाणी म्हणजे श्रीपाद प्रभूंचा सत्यसंकल्पच होता. अनेक देवतांच्या आराधना करताना ही या देवतांमध्ये दत्तप्रभूंचे चैतन्य प्रतिबिंबित झालेले असते. ते साधकाच्या अभिष्टाची परिपूर्ती करते. दत्तप्रभूंचा आश्रित असणारा ज्या दैवतेचा अंश आहे त्याच्याकडून कोणते काम किती प्रमाणात करून घ्यावयाचे हे दत्तप्रभूच ठरवित असतात. ध्रुवाने कठोर तप करून महाविष्णूंना प्रसन्न करून घेतले. त्यांनी ध्रुवाला पितृवात्सल्य प्रदान केले. श्री दत्तप्रभू सगुण तत्वाच्या निर्गुण तत्वाच्या अतीताच्या आधाराचे परमतत्व तेच, चरमतत्व तेच, आदितत्व तेच आणि अंतररहित तत्व तेच आहेत. हे सर्व अनुभवानेच जाणून घ्यावे लागते. शब्दांनी समजावून सांगण्याचा हा विषय नाही. एखादे काम होणे किंवा न होणे, दुसऱ्या पद्धतीने होणे, हे सर्व सामर्थ्य श्रीपाद वल्लभांच्या अवताराचे रहस्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः त्यांच्या घरी असलेल्या कालाग्नी शमण दत्त यांची आराधना करीत असत. एकदा बापन्नार्यलूंनी श्रीपादांना याविषयी विचारले. ते म्हणाले, श्रीपादा, तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस? तत्काळ श्रीपाद प्रभू म्हणाले, मी दत्त म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो. मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा दत्त उपासकच असतो. मी श्रीपाद वल्लभ म्हणताना श्रीपाद वल्लभच असतो. मी जो संकल्प करतो तेच होत असतो. मी जशी कल्पना करतो तसेच होत असते. हेच माझे तत्व. आजोबांना हे सर्व आश्चर्यजनक वाटत होते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, तुम्ही आणि मी एकच आहोत. पुढील जन्मात तुमच्या रूपातच मी अवतार घेणार आहेत. तुमच्यासारख्या रूपातच मी अवतार घेणार आहे. तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे, परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणे माझ्या संकल्पात नाही. तंतोतंत तुमच्यासारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने, वासना यांचा नाश करण्याचे मी ठरविले आहे. श्रीपादांनी आजोबांच्या भ्रूमध्यात स्पर्श केला. ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे. त्यांना काही काळ क्षणातच हिमालयात निश्चल तप समाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले. ते काही वेळातच प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दिसले. ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झाले. त्यांच्यातील अवधूत स्वरूप निघाले. त्यांना बापन्नार्यांची कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले. त्या अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर ताण्या बाळाच्या रूपात झोपलेले बापन्नार्यांना दिसले. मातेच्या मांडीवरील बाळ पाहता पाहता 16 वर्षाच्या मुलात रूपांतरित झाले. त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकीत हुबेहूब बापन्नार्यासारखेच रूप घेतले आणि ती मूर्ती संन्याशाची होती. 2 नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यासह ताठ मानेने चालू लागले. तो संन्यासी बापन्नार्याकडे वळून म्हणाला, मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात. मला नृसिंह सरस्वती म्हणतात. हे गंधर्वपूर आहे. असे म्हटल्यावर काही क्षणातच आपले वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैल्याला गेले. तेथील कर्दळी वनातील महापुरुषांनी महायोग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्या सर्वांनी महाप्रभूंनी या वनात यावे यासाठी अनेक शतकापासून तप केले होते. प्रभूंच्या दर्शनाने ते धन्य झाले होते. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर ते कोपिनधारी वृद्धाच्या रूपात दिसले. ती तेजस्वी नजर त्यांनी बापन्नार्यालूवर रोखून धरली. ते पुढे म्हणाले, ह्या माझ्या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात. थोड्या वेळातच त्यांनी प्राणत्याग केला व प्राणशक्ती वटवृक्षात गेली.
त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला. महापवित्र अत्यंत शक्तिवंत असलेल्या त्या शिवलिंगातून मेघगंभीर स्वरात आवाज आला, बापनार्या, तू धन्य आहेस. अनंत केवळ अज्ञान स्वरूप अविनाशी असणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ती योगामुळे सूर्यमंडळातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो. या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे 16 सहस्त्र दिव्य पुरुष सर्वदा माझी सेवा करीत असतात. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात. त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करीत आहे, असे शब्द बापनार्यांना ऐकू आले. या प्रसंगाने बापनार्यालू स्तब्धच झाले. त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा हसरा 3 वर्षाचा बालक श्रीपाद दिसला. त्यांचे सर्व अनुभव दिव्य आणि मधुर होते. त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटाळून घेतले. त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले होते. तसा किती वेळ गेला ते कळलेच नाही. डोळे उघडले तेव्हा अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती. ते त्यासाठी उठले. बापनार्यांचे अग्निहोत्र कार्य सुद्धा अभिनव होते. शमीच्या किंवा पिंपळाच्या लाकडाने अग्नी निर्माण करतात, परंतु बापनार्य समिधा अग्निकुंडात घालून वेद मंत्रोच्चारण करून अग्नी निर्माण करीत. अप्पल राजू शर्मा सुद्धा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असत. त्यांच्या वंशात अग्निपूजा होती. प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून आहुती घालीत. हे विशेष उत्सवाच्या वेळी करीत. या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना व शरीरास कोणताही त्रास होत नसे, हे महत् आश्चर्य होते. बापनारालूंनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेद मंत्र म्हटले, परंतु अग्नी काही प्रज्वलित होईना. ते घामाने ओले चिंब झाले, परंतु अग्नी मात्र निर्माण झाला नाही. श्रीपादांनी आपल्या आजोबांची ही अवस्था दुरून पाहिली. ते अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले, अरे अग्निदेवा, मी तुला आज्ञा करतो, आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस. अग्नी तात्काळ निर्माण झाला. बापनार्यालूंनी कलशातील पाणी अग्निकुंडात घातले, परंतु विझण्याऐवजी अधिकच भडकला. आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, माझ्या अवताराला तुम्ही व्यंकटप्पया श्रेष्ठी नरसिंह वर्मा कारण आहात. म्हणून तुम्ही माझ्या वडिलांनी व्यंकटप्पयाकडून नरसिंह वर्माकडून धनसहाय्य किंवा धनेतर सहाय्य स्वीकारल्यास ते दानामध्ये येत नाही. त्याप्रमाणे ते सहाय्य न घेतल्यास दैवद्रोह सुद्धा होऊ शकतो. या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी. मला जन्म देणारी मातृमूर्ती सुमती महाराणी मल्लदीचीच नव्हे तर व्यंकटप्पा श्रेष्ठी वत्सवाही कुटुंबाची माहेरवाशीण आहे असे समजावे, हा माझा दंडकच आहे. श्रीपाद या सर्व गोष्टी सांगताना सुमती महाराणी आणि अप्पळराज शर्मा तेथेच होते. तसेच श्री व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा सुद्धा तेथे होते. यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या संकल्पाशिवाय बापनार्यासारखे महातपस्वी सुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाही. माझे वडील अग्निकुंडात आल्यावर अग्नी आपला प्रताप दाखवितो. माझा संकल्प जर बदलला तर व्यंकटप्पया श्रेष्ठी सुद्धा निष्कांचन होतील. अगणित भूमी असणाऱ्या नरसिंह वर्म्याला उभे राहण्यापुरती सुद्धा जागा मिळणार नाही, अशी त्याची अवस्था होईल. तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळे या अवस्थेत आहात. मी भिकाऱ्याला महाराजा करू शकतो, तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो. माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला तो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो, परंतु देण्या अगोदर तो सांभाळ करू शकेल का ते मी पाहतो. त्याच्या शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो ते वापरतो का नाही याबद्दल मी त्याची परीक्षा करतो. मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो. बापनार्यालू
कृतयुगात लाभाद महर्षी असताना त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता. तो दर्भ कापताना चुकून हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले. त्या रक्ताची गाठ होऊन सुगंधित विभूतीमध्ये बदलले. आहा, मी किती मोठी सिद्धी प्राप्त झाली असे त्याच्या मनात येऊन गर्व झाला. एवढ्यात परमशिव प्रत्यक्षात तेथे अवतीर्ण झाले. त्यांनी स्वतःचा हात हलविला. हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडत होती. परमशिव म्हणाले, त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पिटिकापुरम सवितृकाठकायन यज्ञ करणार आहेत. त्या महाचयनामध्ये जमा झालेल्या विभूती पैकी केवळ लवमात्र तुला दाखविले. एवढ्याने मंगल महर्षीचा गर्व पार गळून पडाला. श्रोतेगण अवाक होऊन श्रीपाद प्रभू जे सांगत होते ते ऐकत राहिले. श्रीपाद म्हणाले, या पेटिकापुरमच्या परिसरात पाऊल ठेवणेच अनंत जन्माचे पुण्यफल आहे. माझ्या या अवतार समयी तुम्ही माझ्याबरोबर असणे न सांगता येण्यासारखे विशेष आहे. माझी शक्ती अनुभवाला प्रत्ययाला यावी म्हणजे प्रथम तुम्ही उत्तम साधक बनावयास हवे. तेव्हाच माझी शक्ती, करुणा, वात्सल्य, रक्षण, पाप विमोचन तुम्हास अनुभवास येईल. माझी जन्मभूमी असलेल्या या बापनार्यांच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. मी पिठिकापुरममध्ये पहाटेच्या समयी आई सुमतीच्या मांडीवर दूध पेईन. दुपारच्या वेळी आई मला दूध भाताचे मधुर असे घास खाऊ घालील. रात्रीच्या वेळी सुमती माता मांडीवर घेऊन गव्हाच्या रवाचा शिरा खाऊ घालेल. मी पिठिकापुरममध्ये असताना गंधर्वपुरात नृसिंह सरस्वतीच्या रूपात असेन. दुपारच्या वेळी नक्कीच गंधर्वपुरात भिक्षा घेईन. अंतरदृष्टी असणाऱ्या भक्तांना हे स्पष्ट दिसून येईल. माझ्या जन्मभूमीत माझ्या श्रीपादुकांची स्थापना होणार आहे. महापुरुष, महायोगी, सर्व देशातील लोक मुंग्यासारखे हजारोच्या संख्येने माझ्या दर्शनास दरबारात येतील. ते दत्त दिगंबरा, दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असा तन्मयतेने जयघोष करीत नृत्य करतील. मी कालपुरुषाला अनुमती देताच तत्क्षणी न होणारी कार्ये क्षणात घडतील. माझ्या नावाने एक महासंस्थान निर्माण होईल. माझा प्रभाव जसजसा वाढत जाईल तसे तसे पिठिकापुरमचे महात्म्य वाढून सारे गाव लोकांनी व्यापून राहील. विक्रीसाठी थोडी सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही. मला ज्यांनी येथे यावे असे वाटेल त्यांना मी बळजबरीने आणेन. कितीही मोठा धनवान असो अथवा महायोगी असो, माझ्या संकल्पाशिवाय पिठिकापुरमला येऊ शकणार नाही हे निश्चित. माझ्या निजतत्वास समजून जाणून आनंदी व्हा. हा क्षण पुन्हा येणार नाही. सर्व देवता शक्ती माझ्याच स्वरूपात आहेत. कोणी मला दक्षिणा समर्पित केली तर ती मी शतयुगाने शतपटीने त्यांना त्याच वेळेला परत देतो. धर्माविरुद्ध न जाता धनार्जन करणाऱ्यांच्या मनोकामना मी पूर्ण करतो. सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो व मोक्षाची प्राप्ती होते. श्रीपादांचे हे अमृत वचन ऐकून सर्वजण धन्य झाले. दुसरे दिवशी नरसिंहवर्मा आपल्या घोडागाडीतून श्रीपादांना आपले शेत जमीन दाखविण्यास घेऊन गेले. वर्मांची फार मोठी जमीन होती. त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके होती. त्यातील दोडक्याच्या वेलाला फूल येत नसे. कधी काळी आले तरी सुकून जाई, गळून जाई. त्या जागी फळ येत नसे. एखाद्या वेलास फळ लागलेस तर ते इतके कडू असे की तोंडात घालवत नसे. नरसिंहवर्मांना ही गोष्ट श्रीपादांनी सांगितली. ते प्रसन्नतेने म्हणाले, आमच्या घरी सर्वांना दोडक्याचे वरण आवडते, मला सुद्धा आवडते. पूर्वीच्या काळी एका दत्तोपासक या भूमीवर तप करीत असे. ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या चरणस्पर्शासाठी तळमळत होती. तिची तळमळ तुम्हाला कळावी यासाठी तिच्या भाषेत या प्रकाराने व्यक्त करीत होती. या भूमातेच्या इच्छा मी पूर्ण करील. भूमातेच्या या भूमीला माझा पादस्पर्श झाल्यावर हिच्या भूमी तत्वात परिवर्तन घडेल.
चांगल्या रुचीचे दोडके ही भूमाता आपणास देईल. आजोबा, तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी येथे पिकलेले दोडके पाठवा. घरच्यांबरोबर मी सुद्धा ते जेवणात घेईल. त्या दिवसापासून दोडक्याचे पीक भरपूर येऊ लागले. ती दोडकी सुद्धा उत्तम प्रकारची व रुचकर होती. श्रीपाद प्रभू घोडागाडीतून उतरून काही वेळ त्या भूमीवर फिरले. तेवढ्यात तेथे काही चंचू, तेथील आदिवासी युवक युवती आल्या. त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धाभावाने प्रणाम केला. श्रीपादांच्या दिव्य मुखकमलाभोवती त्यांना एक दिव्य कांतीचे तेजोवलय दिसले. श्रीपाद तेव्हा म्हणाले, आजोबा, हे सर्व चंचू लोक नरसिंह अवताराशी संबंधित आहेत. ते महालक्ष्मीला बहिणीसारखे मानून तिची आराधना करतात. तुम्ही नरसिंह स्वामींचे भक्त आहात. तुम्ही यांना शरण गेल्यास तुम्हाला नरसिंहाचे दर्शनाचे भाग्य लाभेल. श्रीपाद गमतीने असे म्हणत आहेत असे नरसिंहवर्मांना वाटले. ते म्हणाले, अरे चंचू युवकांनो, तुम्ही नरसिंहदेवांना पाहिलेत का? त्यांचा ठाव ठिकाणा सांगू शकाल? त्यावर एक चंचू युवक म्हणाला, ते कोणते मोठे अवघड काम. सिंहाचा चेहरा माणसाचे शरीर असलेला एक युवक या जंगलात फिरत असतो. त्याचे आमची बहीण चंचू लक्ष्मीवर प्रेम आहे. आमच्या छोटीला सुद्धा तो आवडतो. त्यांचा विवाह आम्ही करून दिला आहे. तुम्हाला हवे असल्यास चंचू लक्ष्मी आणि नरसिंहाला तुमच्या समोर आणून उभे करतो. एवढे बोलून चंचू युवक युवती निघून गेले. नरसिंहवर्मा हे सारे आश्चर्याने पाहत होते. तितक्याच रस्त्याच्या मध्यभागावरून एक युवक युवती येताना दिसले. श्रीपादांनी सुबैया श्रेष्ठीला जवळ बोलवून घेतले व म्हणाले, ते दुरून येणारे दोघे कोण आहेत असे वाटतं? ते येणारे बिल्वमंगल आणि चिंतामणी आहेत. थोड्या काटकांचा ढीक करा, आपण ते पेटवून गंमत पाहूया. नरसिंहवर्मांना तर घाम फुटला. ते येणारे बिल्वमंगल आणि चिंतामणीच होते. ते दोघे गुरुवायूर क्षेत्रातील श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन येत असताना कुरूर अम्मा नावाच्या महायोगिनीचे दर्शन झाले. तिथे त्यांना सहजच श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु असा आशीर्वाद दिला. तिच्या आशीर्वादाने त्यांच्यात भक्ती आणि वैराग्याचे बीज जडले. मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन ते पिठिकापुरमला श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी येत असता महायोगिनीच्या आशीर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन त्यांना इथेच झाले. काटक्याजवळ असताना बिल्वमंगल आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्यासारखा त्रास झाला. थोड्या वेळासाठी त्यांच्याच शरीरातून त्यांच्याच आकाराच्या दोन काळ्या आकृती बाहेर येऊन अग्नीत रुदन करीत पडल्या व भस्मसात झाल्या. यानंतर ते दोघे शुद्धीवर आले. तितक्यात चंचू लोक चंचू लक्ष्मीला घेऊन आले. नरसिंहदेवाचे हात मागे बांधून चंचू लोकांनी त्यांना श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले होते. अशा चित्रविचित्र घटना पूर्वी कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या. श्रीपादाच्या अवतार कार्यातील अनेक लीला चमत्कार पूर्ण व अनाकलनीय आहेत. श्रीपादांनी नरसिंहदेवाला प्रश्न केला, पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस का? ही चंचूलक्ष्मी तुझी पत्नीच ना? हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तूच ना? त्यावर नरसिंहदेव त्रिवार हो म्हणाले. त्याच वेळी चंचूलक्ष्मी आणि नरसिंहदेवांनी दोघांनी ज्योती रूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला. चंचू मंडळी अंतर्धान पावले. बिल्वमंगल महाभक्त होऊन बिल्वमंगल महर्षी झाला. चिंतामणी महायोगिनी झाली. चित्रविचित्र अशा घटना घडलेल्या नरसिंह वर्माच्या जमिनी असलेल्या गावास चित्रवाडा असे नाव पडले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 11 समाप्त.